हृदयविकाराचा झटका, पॅरालिसिसचा झटका किंवा त्याच पद्धतीने वेगवेगळे आजार झाले याचं नोंदणी करून ठेवलेलं आहे. आणि त्या फ्रॅमिंगहॅम स्टडीमधनं किंवा आता इथं इंटरहार्ट स्टडी अजून एक स्टडी आहे, याच्यातनं रिस्क फॅक्टर्स म्हणजे आजही नसांच्या अस्तरांना जी इजा होते किंवा जे ब्लॉकेजेस तयार होतात याचं एक्झॅक्ट उत्तर शास्त्राकडे नाही. याच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर्स आहेत का किंवा घटक आहेत का ज्याच्यामुळे हे आजार वाढतात? आता बेसिकली हा एक हिमनग मी दाखवलेला आहे. आम्ही डॉक्टर्स लोक फक्त इमर्जन्सी ट्रीटमेंट, डायबिटीज, उच्च रक्तदाब गोळ्या देतो आणि ट्रीटमेंट करतो किंवा इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टीज करतो. पण त्याच्याखाली तुमच्या शरीरात जे बदल होत आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट कशी ओळखायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं एक स्टोरी तुम्हाला मी सांगतो की बॉस्टनमध्ये वरनं 20 किलोमीटरवरती फ्रॅमिंगहॅम नावाचं गाव आहे. आणि त्या गावाचा फ्रॅमिंगहॅम स्टडी म्हणून 100 वर्षापासून अभ्यास केला जातो आहे. जन्माला आलेल्या मुलापासून मृत्यूपर्यंत सगळ्यांचा डाटा तिथे ठेवला जातो की याला जन्माला आल्यानंतर काही प्रॉब्लेम होता का, वय वाढताना कशा पद्धतीने 10, 20, 30 वय असताना कशा पद्धतीने काही प्रॉब्लेम्स आले का, कोणकोणते आजार झाले. आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जेव्हा डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, पॅरालिसिसचा झटका किंवा त्याच पद्धतीने वेगवेगळे आजार झाले याचं नोंदणी करून ठेवलेलं आहे. आणि त्या फ्रॅमिंगहॅम स्टडीमधनं किंवा आता इथं इंटरहार्ट स्टडी अजून एक स्टडी आहे, याच्यातनं रिस्क फॅक्टर्स म्हणजे आजही नसांच्या अस्तरांना जी इजा होते किंवा जे ब्लॉकेजेस तयार होतात याचं एक्झॅक्ट उत्तर शास्त्राकडे नाही. तर असे काही घटक आपल्या जीवनशैलीत किंवा आपल्या शरीरात तयार होतात की जेणेकरून तुमच्या नसांमध्ये किंवा अस्तरांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. आणि ते घटक ह्या अशा पद्धतीने आहेत. स्मोकिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डायबिटीज, उच्च रक्तदाब माहिती आहे. पण याच्यामध्ये कोलेस्टेरॉल, तुमचा जो काही जाडेपणा आहे तो पोटाचा घेर, खाण्यापिण्याच्या बदललेल्या पद्धती, व्यायामाचा अभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर मुळमुळे ज्या पद्धतीने बोलले सायकोसोशियल फॅक्टर्स किंवा ताणतणाव. तर हे सगळे घटकांचं कोरिलेशन आम्ही रिस्क स्ट्रॅटिफिकेशन म्हणून करतो. म्हणजे फ्रॅमिंगहॅम रिस्क स्कोअर किंवा असे काही वेगवेगळे रिस्क स्कोअर्स जे आपल्या मोबाईलमध्ये ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आणि पुढील 10 वर्षांमध्ये तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का नाही आणि त्याची पॉसिबिलिटी 10% जास्त असेल तर तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 5% कमी म्हणजे लो रिस्क ग्रुप, 5 ते 7.5% म्हणजे मॉडरेट रिस्क ग्रुप आणि हाय रिस्क ग्रुप हे 7.5 ते 10च्या वरती. तर ही जी काही हृदयाची कुंडली आहे ती प्रत्येकाने आपले हे आकडे बघून घेणं गरजेचं आहे. आणि तेच रिस्क फॅक्टर्सचं आपण आपल्या पुढच्या 10 वर्षात मला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का याचा विचार आपण त्याच्यातनं करायला पाहिजे.